नमस्कार, मी वैष्णवी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। आज मी मिठाची एवढी छान ट्रिक सांगणार आहे की ज्याने तुमचा गॅस साफ होण्यास खूप मदत होईल। तर आता नुसता स्वयंपाक झाला होता आणि भांडे वगैरे झाले जस्ट। आता सगळ्यात मेन काम असतं आपल्या सगळ्यांचंच रोज सकाळ आणि सायंकाळ, ते म्हणजे गॅस साफ करणं। आता त्यामध्ये बर्नर आले। आता हे जे बर्नर आहे ते आपण रोज काही साफ करत नाही, तर कधीतरी आपण हे बर्नर साफ करतो। तर यामुळे काय होतं, ते बर्नरचे जे छिद्र आहे ते ब्लॉक होतात। मग हे जे छिद्र आहे ते कशा पद्धतीने ओपन करायचं ते सुद्धा आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि कधीच गॅस धुवायचा नाही, एखाद्या वेळेस गॅस धुतला तर चालेल, मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं। आता गॅस का धुवू नये हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ पुढे सांगणार आहे। आता आपण सगळ्यात पहिले हे जे काही बर्नर आहे याचे होल कशा पद्धतीने ओपन करायचे, कसे स्वच्छ करायचे, तर दर 15 दिवसाला किंवा महिन्यातून एकदा तुम्हाला हे काम करायचं आहे। तर बघा, एक बाउल घेतलेला आहे, त्या बाउलमध्ये आपण हे बर्नर टाकलेलं आहे। त्यानंतर यात मी या बर्नरवरती मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर बघा, इथे मी एक शॅम्पूची पुडी घेतलेली आहे। आपण जो शॅम्पू लावतो, जो शॅम्पू यूज करतो तो शॅम्पूचा इथे यूज करायचा आहे। तर बघा, इथे मी एक शॅम्पूची पुडी घेतलेली आहे आणि बघा बर्नरवरती संपूर्ण बर्नरला ह्या शॅम्पूने कव्हर केलेलं आहे। शॅम्पू टाकल्यामुळे आपले हे जे बर्नर आहे ते क्लीन करण्यात खूप जास्त मदत होती। तर बघा, आता आपण काय करणार आहोत, यात घालणार आहोत 1 चमचा खाता सोडा। तर बघा, इथे मी खाता सोड्याचा यूज केलेला आहे। तर बघा, या प्रकारे मी दोन्ही बर्नरवरती एकदम छान असा हा जो खाता सोडा आहे हा घालून घेतलेला आहे। आता आपण यात टाकणार आहोत विनेगर। तर बघा, माझ्याकडे इथे विनेगर नव्हतं म्हणून मी इथे लिंबाच्या रसाचा यूज केलेला आहे। तुमच्याकडे जर विनेगर असेल तर तुम्ही इथे विनेगर टाकू शकता, त्याने खूप छान रिझल्ट मिळतो। पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी इथे अर्धा लिंबूचा यूज केलेला आहे। तर बघा, लिंबू घालून झालं की सगळं एकदम छान असं बर्नरला लावून घ्यायचं। वरच्या साईडने खालच्या साईडने एकदम छान असं आपल्याला लावून घ्यायचं। त्यानंतर बर्नर तोपर्यंत भिजत ठेवायचं आहे, म्हणजेच त्याची क्लिनिंगची प्रोसेस सुरू राहते। तोपर्यंत वेळ कशाला वाया घालायचा, तोपर्यंत आपण गॅस स्वच्छ करूयात। आता रोज गॅस आपल्याला स्वच्छ करावाच लागतो, मग तो कशा पद्धतीने करायचा आहे न धुता बघूया। तर रोज काय करायचं, कोमट पाणी घेऊ शकता किंवा थंड पाणी घेतलं तरीही चालेल, हरकत नाही। मी इकडे थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे। जेवढा आपला गॅसचा ओटा पुसण्यासाठी पाणी लागतं तेवढं आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे। त्यानंतर अगदी थोडंसं आपल्याला यात बेकिंग सोडा घालायचा आहे। बेकिंग सोडा हा दुर्गंधी घालण्यास मदत करतो, पण क्लिनिंगसाठी सुद्धा हा खूप महत्त्वाचा आहे। त्यामुळे आपण इकडे थोडासा बेकिंग सोडा घातलेला आहे। थोडासा विनेगरसुद्धा घालायचा आहे। तर माझ्याकडे विनेगर नव्हतं म्हणून मी इथे लिंबाचा रसचा यूज केलेला आहे। तर बघा, इथे मी लिंबाचा रस घालून घेतला। सोबतच आपण यात घालणार आहोत 1 चमचा मी इथे डिटर्जंटसुद्धा घातलेला आहे। रोज तुम्हाला तुमचा स्वयंपाक झाल्यानंतर कधीच किचन क्लीन करायचं असेल तर बस हे पाणी बनवायचं। त्यानंतर एक सुती कपडा घ्यायचा, सुती कपडा शक्यतो घ्यायचा, म्हणजेच त्याचे जे काही वण आहे जे उमटत नाही। आणि गरम पाणी घेतलं ना की जो किचन वटा असतो, जो गॅस असतो त्याच्यावरती जे चिकट डाग असते ते निघण्यास मदत होते। तर बघा, आता आपला हा जो कपडा आहे त्याला एकदम छान असं पिळून घ्यायचा आहे। तर बघा, आपला हा जो कपडा आहे मी याला एकदम छान असं पिळून घेतलं। कपडा पिळून घेतला की लगेच आपला हा जो गॅस आहे याला पुसायला सुरुवात करायची आहे। तर बघा, अशा पद्धतीने मी एकदम छान असा हा गॅस पुसून घेत आहे। सो फ्रेंड्स, गॅस तर आपण रोज पुसतो, गॅसचा वटासुद्धा आपण रोज पुसतो, पण गॅसच्या मागची जो बाजू आहे म्हणजे भीत आहे तिथे फार असे शिंतोडे उडलेले असतात। तर ते शिंतोडेसुद्धा आपल्याला एकदम छान असे पुसून घ्यायचे आहे। त्याचबरोबर बेसिंगच्या समोरचा जो एरिया असतो, प्लॅटफॉर्म असतो, तिथे आपण भांडे घासून सुकण्यासाठी ठेवतो। तर तिथे बऱ्याचदा पाणी साचते आणि पाणी साचल्यामुळे तिथे पांढरे असे डाग होतात। तर ते डाग होऊ नये म्हणून तिथेसुद्धा आपण नेहमी पुसून घेणे गरजेचं असतं, किंवा तुम्ही ते धुवून घेऊ शकतात। आता हे पुसल्या कारणाने काय होतं, पांढरे डाग उमटत नाही। तर आता तुम्ही बघू शकता किती मळकट हे पाणी झालेलं आहे। अगदी
किचनचा ओटा मस्त असा क्लीन झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम स्वच्छ असा आपला किचन ओटासुद्धा झालेला आहे. अगदी आपला गॅससुद्धा एकदम छान असा चमकायला लागलेला आहे. आता गॅस स्वच्छ झाला, गॅस ओटा स्वच्छ झाला, भीतीसुद्धा क्लीन झाल्यात. आता बर्नर स्वच्छ करूयात. आपण आतापर्यंत बर्नर भिजत ठेवले होते. आता काहीच करायचं नाही. फक्त जुना टूथब्रश घ्यायचा किंवा घासणी घ्यायची आणि तिने व्यवस्थित हे घासून घ्यायचं आहे. आता जर काही होल बंद झाले असेल किंवा त्यामध्ये काही अडकलेलं असेल, बऱ्याचदा असं होतं तेलकट वगैरे काही गोष्टी तळल्या की मग तेल खाली जिरतं, मग बऱ्याचदा ते बर्नरमध्ये जातं, त्यामुळे सुद्धा ते ब्लॉक होतात. तर मग त्यामुळे हे घासणीने किंवा ब्रशच्या मदतीने जर घेतलं तर आपले जे होल आहे ते इझिली ओपन होतात. सो फ्रेंड्स, आपले हे जे बर्नर आहे हे एकदम छान असे मी ब्रशने घासून घेतलेले आहे आणि बघा एकदम छान असे घासून झालेले आहे. त्यानंतर आता आपण याला स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. तर बघा याला एकदम छान असं स्वच्छ पाण्याने धुवून घेतले की लगेच एकदम छान असे सुक्या कपड्याने पुसून घ्यायचे आहे आणि लगेच गॅसला लावून द्यायचे आहे आणि हडकल्यानंतर गॅस ऑन करायचा आहे. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला इथेच भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.